नीट पेपर फुटी प्रकरणावर आता मराठा संतापाची उसळताना दिसत आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि युवा नेते रविराज साबळे पाटील यांनी प्रकरणावर अत्यंत आक्रमक भूमिका घेत विधान केलं. सामाजिक कार्यकर्ते आणि युवा नेते रविराज साबळे पाटील यांनी प्रकरणावर अत्यंत आक्रमक भूमिका घेत मोठं विधान केलं. त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं की पेपर फोड्या मोठेगावकरचं वकीलपत्र कोणीही घेऊ नये. ज्या लोकांनी लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी केली त्यांच्या बाजूने उभे राहताना स्वतःच्या मुलांचा विचार केला. या वक्तव्यावर सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली. रविराज पाटील यांनी आरोप केला की नीट पेपर फुटीमुळे अनेक प्रामाणिक विद्यार्थ्यांचं मानसिक खच्चीकरण झालं. काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची घटनाही समोर आल्या असून या प्रकरणाकडे फक्त पेपर लीक म्हणून पाहू नये तर विद्यार्थ्यांना भविष्यासाठी झालेला मोठा गुन्हा म्हणून पाहावं. त्यांनी मागणी केली की सीबीआयने मोठेगावकर आणि इतर आरोपींवर कठोर कामाखाली कारवाई करावी, अन्यथा राज्यभर मोठं आंदोलन उभारलं जाईल. मित्रांनो, आज लाखो विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करत आहे. पालक कर्ज काढून क्लासेस लावतात, घरची जमीन विकतात, फक्त मुलगा डॉक्टर व्हावा म्हणून आयुष्यभराची कमाई खर्च करतात. पण जर काही लोक पैशाच्या जोरावर आधीच प्रश्नपत्रिका विकत घेत असतील तर मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय करायचं हाच प्रश्न आता सामान्य लोक विचारू लागले आहेत. सोशल मीडियावर देखील लोकांचा संताप व्यक्त होतो. अनेकांनी शिक्षणाचा बाजार मांडला, शिक्षक भक्षक आहे अशा प्रतिक्रिया दिल्या. काहींनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली तर काहींनी हा संपूर्ण रॅकेट देशभर पसरलेला असल्याचा आरोप केला. विशेष म्हणजे अनेकांनी अशा प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासावरील विश्वास तुटत असल्याची भावना व्यक्त केली. दरम्यान सीबीआय तपास अजूनही सुरू आहे. अनेक धक्कादायक खुलासे पुढे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. काही क्लासेस, काही डॉक्टर, काही एजंट इतर शहीद लोक तपासाच्या रडावर असल्याची माहिती आहे. त्यामुळे हे प्रकरण फक्त एका व्यक्तीपुरतं मर्यादित नसून मोठ्या नेटवर्कशी संबंधित असून व्यक्त केला जात आहे. मित्रांनो, ही फक्त परीक्षेची गोष्ट नाही, ही लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटतं, अशा आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.